थंडी सुरू झाली म्हटलं की लगेच पालेभाज्या ताज्या ताज्या बाजारात भेटायला चालू होतं, त्यातच मेथी पण आहे। आज मी अर्धी जुडी मेथीची इथं घेतलेली आहे चिरायला। अगदी बारीक बारीक आपण मेथी चिरून घेऊया, कारण मेथीपासून आपण इथं थालीपीठं बनवतोय। मेथी बाजारात आली म्हटले की आपण मेथीपासून वेगवेगळे प्रकार बनवत असतो, जशी थालीपीठं, वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या, आणि ते खाल्लंसुद्धा पाहिजे कारण आपल्या शरीरासाठी मेथी खूप चांगली असते। मेथी चिरून झाली, आता आपण एका मोठ्या बाउलमध्ये काढून घेऊया। आता याच्यासाठी आपल्याला एक तिखट मसाला करायचा, त्यासाठी मी इथं 4 ते 5 हिरव्या मिरच्या, 4 ते 5 लसणाच्या कुड्या घेतलेत। हे आपण आता इथं उकळीमध्ये अगोदर काढून घेऊया। थालीपीठ जर मेथीचं खायचं असेल ना तर हिरव्याच मिरचीचं खायचं, कारण काय मस्त चव लागते ना। लाल तिखटसुद्धा तुम्ही वापरू शकता, हरकत नाही, जर तुमच्याकडे जास्त तिखट कोणी खात नसेल तर। काही जणांना तिखट खायची सवय नसते किंवा लहान मुलांना जर द्यायचं असेल तर तुम्ही हिरव्या मिरचीचा वापर नका करू, फक्त लाल तिखट वापरा। आता त्याच मेथीमध्ये आपण इथं 2 वाट्या गव्हाचे पीठ घालूया। त्याचबरोबर अर्धी वाटी आपण इथं तांदळाचे पीठ घेतले। मिरचीचं वाटण आहे ते लगेच टाकू त्यामध्ये। आता ओवा पण आपण यामध्ये लगेच टाकू 1 चमचा, तर ओव्याला थोडंसं घासून टाकायचं आहे। थालीपीठ म्हटलं की ओवा टाकलाच पाहिजे। तांदळाचं पीठ मी याकरिता टाकले कारण थोडासा खुसखुशीपणा राहावा म्हणून। आता 1 चमचा आपण मीठ घालूया, आणि अगदी थोडंसं वरती पण घेतले मीठ। तुम्ही मिठाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार करू शकता। पाऊण चमचा इथं मी जिरा पावडर घातले, पाऊण चमचा आपण धणा पावडर घालूया। ते झालं की लगेच इथं अर्धा चमचा आपण हळद घालायची आहे। हळदीने छान असा कलर पण येतो। 2 चमचे इथे मी तेल घालते, म्हणजे खुसखुशीपणा राहील, आणि तेल घातल्याने काय होतं, थोडंसं जास्त वेळ टिकून पण राहतात थालीपीठं। आता हे सगळं छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। मात्र थालीपीठ बनवताना कधीही भाजी मेथीची अगदी बारीक चिरायची। तुम्ही थालीपीठ बनवा, पराठे बनवा, भाजी बारीक चिरली पाहिजे। जर मोठी झाली तर थालीपीठं तुटतात, व्यवस्थित लागली जात नाहीत, आणि जेव्हा तुम्ही कपड्यावर लावताय तेव्हा तर अगदी बारीकच पाहिजे, कारण ज्यावेळेस आपण कपडा उचलतो आणि तव्यात टाकतो त्यावेळेस तुटण्याची शक्यता असते। पीठ छान मळून झाले, घट्ट गोळा, वरून थोडंसं तेल लावून ठेवून देऊया, आणि मस्त आपण इथं पराठे बनवून घेऊया। तुम्हाला कुठे ट्रॅव्हलिंग वगैरे करायचं असेल तरी सुद्धा हा पराठा तुम्ही बनवून खाऊ शकता, कारण मऊपणा याच्यामध्ये जास्त टिकून राहते, आपण गव्हाचा वापर केला असल्यामुळे। आणि तांदळाचं थोडंसं पीठ आपण टाकले कारण थोडासा खुसखुशीपणा राहावा म्हणून। आता आपण हे बनवायला घेतो, त्यासाठी पळपुटावरती आपण इथे एक कापड घेतले। कापडाला अगोदर ओलं करायचं चांगलं, आणि मग त्याच्यावरती थोडंसं पाणी शिंपडायचं। हाताला थोडंसं पाणी लावायचं आणि एक गोळा करून घ्यायचा, आणि तोच गोळा आपण तिकडे थापायला घ्यायचा। मात्र कापडावरती पाणी टाकायला विसरायचं नाही, जर का पाणी टाकलं तरच तो सुटला जातो तव्यामध्ये, नाहीतर सुटत नाही। आणि जर आपल्याला हाताला पाणी लावायला हवं असेल तर साईडला एक वाटी ठेवायची, त्यात पाणी ठेवायचं, आणि थोडंसं हात बुडवतनं हे थालीपीठ आपण असं पसरवून घ्यायचं। जुनी लोक अशा पद्धतीने करत होते, आमच्या घरामध्ये सुद्धा आई आजी अशाच प्रकारे करत होते, आणि त्यांचेच गुण आपल्यामध्ये येतात। आता थोडंसं वरून तीळ टाकूया, म्हणजे दिसायला पण छान दिसेल, आणि तिळाने मेथीचं थालीपीठ असताना ते चवीला अजून छान लागतं। तीळ टाकल्यानंतर अजून थोडंसं दाबूया, म्हणजे ते तव्यामध्ये निघणार नाहीत। आता थालीपीठ थापून झालं का त्याला छिद्र पाडायची मध्ये, ते पण एक पद्धत आहे, कारण जुने लोक अशीच करायचे। कारण त्यांचं म्हणणं असायचं की जेव्हा आपण शेकतो ना त्यावेळेस ते तेल मधून मधून व्यवस्थित टाकलं जातं, आणि ते शेकलं पण जातं पटकन, म्हणून त्याला ते छिद्र पाडली जातात। तव्यामध्ये तेल टाकायचं आहे, आणि लगेचच हा थालीपीठ टाकून घ्यायचं आहे। इथे पण एक काळजी घ्यायची, ती म्हणजे तवा चांगला गरम तापलेला पाहिजे आपला। ज्यावेळेस तो गरम तापतो ना त्यावेळेस अगदी लगेचच गॅस कमी करायचा, आणि मगच थालीपीठ टाकायचं, कारण आपण पाण्यामध्ये थालीपीठ बनवतो ना, त्यामुळं थंड तव्यावरती कधीच या थालीपीठाला टाकायचं नाही, तर लगेच अशा प्रकारे निघतो बघा। कुठेही थोडासा सुद्धा चिटकला नाही, आणि व्यवस्थित निघाला। आता दोन्ही बाजूनी छान असं तेल किंवा तूप लावून तुम्ही खरपूस भाजू शकता। मी तेलाचा वापर केलाय, तुम्ही हवं तर तूप लावून पण खरपूस भाजू शकता।
मस्त मऊसूत झालेले आहेत हे बघा. अगदी तुम्ही प्रवासात घेऊन जाऊ शकता किंवा टिफिनला मुलांना दिलं तरी त्याला कडकपणा येत नाही, आहे तसे मऊसूत राहतात आणि अगदी व्यवस्थित झालेले आहेत. कलरसुद्धा किती सुंदर आला आहे बघा. मेथी बाजारात आली म्हणलं की आमच्याकडे तर आठवड्यातून एक वेळा हे थालीपीठ होतं म्हणजे होतंच आणि मस्त खायला लागतात ते. याला तुम्ही दह्याबरोबर खावा किंवा लोण्याबरोबर खावा, अगदी चवीला अप्रतिम लागतात. तर कशी वाटली रेसिपी नक्की सांगा. आवडलं असेल मांडवीज किचनला लाईक, सबस्क्राईब, शेअर करा. परत एका छानशा व्हिडिओमध्ये आपण भेटू. तोपर्यंत नमस्कार.